रामकृष्ण हरी माऊली. आजचा विषय आहे दान. तर या अधिक मासामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे. दान हे भरपूर प्रकारचे आहेत. अन्नदान, भूदान, गोदान, नेत्रदान, रक्तदान, वस्त्रदान, दीपदान, तिलदान, त्याचप्रमाणे मतदान आणि कन्यादान असे भरपूर प्रकारचे दान आहेत. त्यापैकी आपण या महिन्यामध्ये गाईला, गंगेला, मुलीला, जावयाला आणि देवाला योग्य प्रकारचे दान देत असतो. तर हे जे दान आहे, हे दान दिल्यानंतर ते संपणारे दान आहे. परंतु या जगामध्ये असं एकच दान आहे की ते दिल्यानंतर संपत नाही, तर ते वाढते आणि त्यालाच ज्ञानदान म्हणतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. तर या जगामध्ये ज्ञानासारखं दान, असं पवित्र दान या जगात दुसरं नाही. आणि ते ज्ञान आपल्याला संत महात्मेच देऊ शकतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर आपल्याला सांगायचे झाले तर सर्वात मोठं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनुष्यजन्माचं कल्याण करणारं जे दान आहे ते म्हणजे कृपादान. आणि ते संत महात्मे आपल्यावर करतात. त्यांची जर आपण कृपा संपादन करून घेतली तर आपल्या या मनुष्यजन्माचं सार्थक झालं म्हणून समजावं. म्हणून महाराज म्हणतात की कृपादान केले संती कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. रामकृष्ण हरी माऊली.